नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा आपण काय करत आहोत की मागच्या 10 वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका एमपीसीतल्या सर्व गट ब असेल, गट क असेल, राज्यसेवा असेल, सर्व क्वेश्चन पेपर काय करत आहोत, डिस्कशन करत आहोत आणि त्याच्यावरच्याच कन्सेप्ट परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा काय होतात, फिरतात. नुसते प्रश्न आणि उत्तर महत्वाचे नाहीत, तर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे. आणि आता येणारी गट ब कंबाईनचे जे पेपर आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण पहिले गट ब आणि गट क च्या प्रश्नपत्रिका सुरू केल्यात. 2023 ची पहिली प्रश्नपत्रिका आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे मागच्या पण प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा तुम्ही बघणार आहात. सो कंबाईन 2023 ची प्रश्नपत्रिका आपण इथं काय करूया, डिस्कशन करूया, एक्सप्लेनेशन करूया. बघा प्रत्येक सब्जेक्ट वाईज कव्हर करून देणार आहे, त्याच्यातलं करंट सोडून देणार आहे फक्त, कारण की त्या वर्षात ते करंट होऊन गेलेलं होतं. बघा पहिला प्रश्न काय, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन, बरोबर आहे, ही बघा नारायण मेघाजी लोखंडे तुम्हाला माहित असेल, बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही जी संघटना आहे स्थापन करताना खालीलपैकी कोणाचं सहकार्य मिळवलेलं होतं, कोणाचं सहकार्य काय केलं होतं, मिळवलेलं होतं, असा प्रश्न आहे कंबाईन मध्ये. तुम्हाला माहित असेल आता नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल तुम्हाला बरेच काय माहित असेल. फुलेंचे चांगले मित्र आहेत, फुलेंना महात्मा ही पदवी पण यांच्याच मदतीने दिली, यांनी रविवारी सुट्टीमध्ये पण यांचं योगदान आहे. आता याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा, केशवराव बागडे आहेत, केशवराव बोले आहेत, रघु भिकाजी आहेत, गेनू बाबाजी आहेत, नारायण सूर्याजी आहेत, विठ्ठलराव कोरेगावकर आहेत. आता तुम्ही जर याचा व्यवस्थित विचार करणार, एकदम थोडस व्यवस्थित वाचणार, तर हे जे आहेत केशवराव बोले जे आहेत हे गायक आहेत. केशवराव बोले काय आहेत, बेसिकली गायक आहेत. तुम्ही जर प्राचीन गायक बघाल तर हे गायक आहेत. सो यांचा आणि समाजकार्याचा काही जास्त संबंध नाही, यांचा समाजकार्याचा संबंध नाही आहे. आणि केशवराव बागडे जे आहेत, केशवराव बागडे जे आहेत ते तुम्ही बघाल, केशवराव बागडे तर ते साताऱ्यामध्ये तुम्ही बघाल तर साताऱ्यामध्ये सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आहेत. कुठे आहेत, साताऱ्यामध्ये काय आहेत, सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते आहेत. लक्षात ठेवायचं, सातारा सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते कोण, ठीक आहे, सातारा सत्यशोधक समाज एक्स्ट्रा लिहून टाकायचे, सातारा सत्यशोधक समाजाचे काय आहेत, कार्यकर्ते आहेत. म्हणजेच तुमचा ए पर्याय 100% चुकणार आहे. ए जिथं जिथं आहे ते सर्व काय करणार आहात, कट करणार आहात. इथं ए होता हे गेलं, इथं ए होता हे गेलं. सो तुमचा ऑप्शन आहे ब, क आणि ड. ह्या तिघांचा काय समावेश आहे, कशामध्ये तिघांचा समावेश आहे, बॉम्बे मिल हँड असोसिएशनच्या स्थापनेमध्ये, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित असेल आता बघा सध्या कोरोनाची साथ वगैरे तुम्ही वाचलं असेल तर त्या काळामध्ये प्लेगची साथ आली होती. मोठ्या प्रमाणात कोणाची साथ आली होती, प्लेगची साथ आली होती. माहित असेल तुम्हाला प्लेगची साथ आली होती, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित असेल की 1890 मध्येच महात्मा फुलेंचं निधन झालेलं आहे, बरोबर आहे. महात्मा फुलेंच्या निधनाला हे त्यांचे रिलेटिव्ह पण आहेत, हे पण जातीने माळी आहेत. नारायण मेघाजी लोखंडे काय जातीने माळी आहेत. आणि 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती. तुम्ही चाफेकर बंधूंनी रायडचा खून वगैरे केला, तुम्ही ऐकलं असेल 96-97 मध्ये. आणि याच मध्ये 1896-97 मध्येच सावित्रीबाई फुलेंचा पण मृत्यू झालाय. कोणाचा मृत्यू झालाय, सावित्रीबाई फुलेंचा काय झालाय, मृत्यू झालाय. तुम्ही वाचलं असेल. आणि सावित्रीबाई फुलेंच्या अंत्यविधीला नारायण मेघाजी लोखंडे आले होते. सावित्रीबाई फुलेंच्या अंत्यविधीला काय आले होते, नारायण मेघाजी लोखंडे आले होते. आणि यांना पण प्लेगचा संसर्ग झाला आणि यांचा पण मृत्यू झालेला आहे. सो विचारतात की प्लेगच्या साथीने कोणाकोणाचा मृत्यू झाला, तर 3 नावं लक्षात ठेवायची. मोठी समाजकार्यामध्ये प्लेगच्या साथीने सावित्रीबाई फुले, त्यांचा मुलगा आणि नारायण मेघाजी लोखंडे या तिघांचा मृत्यू प्लेगच्या साथीने काय झालेला आहे. काल परवा मी सांगितलं होतं कुष्ठरोगाने अर्धांगवायूने कोणाचा मृत्यू झालाय, 2 लोकांचा अर्धांगवायूने, 2 समाजसुधारकांचा मृत्यू अर्धांगवायूने झालेला आहे. हे कोण आहेत, फुले आहेत. पुढे कोण आहेत मला कमेंट करून सांगणार आहात, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा टॉपिक सुद्धा कव्हर करणं काय मित्रांनो गरजेचं आहे. बघा त्याच्यानंतर काय म्हटलेलं होतं बघा, काय प्रश्न आहे, 1857चा उठाव माहित असेल, शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असं टिंब गव्हर्नर जनरल म्हणालेला आहे, ठीक आहे. तर मग बघा तुम्हाला माहित असेल की 1857च्या उठावामध्ये शिंदेनी भाग घेतला नव्हता. शिंदे म्हणजेच ग्वाल्हेरचे शिंदे, ग्वाल्हेरचे कोण, शिंदे, बरोबर आहे, ग्वाल्हेरचे कोण, शिंदे. तर त्यांनीच पुढे आपलं नाव सिंधिया केलं. ग्वाल्हेरचे काय, शिंदेचं नाव काय केलं, सिंधिया. मग ज्योतिरादित्यराजे सिंधिया असतील वगैरे वगैरे. आता जे ज्योतिरादित्यराजे काँग्रेस सोडून जेव्हा बीजेपी मध्ये गेले तर त्यांना तेव्हापासून गद्दार म्हटलं जातं. सो आपण कुठल्याही पॉलिटिकल पार्टी बद्दल बोलत नाही, सर्वेंसरी आपल्यासाठी रिस्पेक्टेबल आहेत, पण त्यांना तो गद्दार का बोललं जातं की त्याच्या मागचा हा उद्देश होता की 1857च्या उठावाच्या वेळेस शिंदे हे इंग्रजांच्या बाजूने होते. शिंदे कोणाच्या बाजूने होते, इंग्रजांच्या बाजूने होते. हे शिंदे ज्योतिरादित्यराजे सिंधिया यांची आत्या ती मध्य प्रदेशची राजस्थानची मुख्यमंत्री पण आहे, राजस्थानची मुख्यमंत्री पण आहे. कोण, वसुंधरा राजे. एकाच परिवारातील हे लोक आहेत. जे महाराष्ट्रातील 5 महत्वाचे घराणे होते, शिंदे असतील, होळकर असतील, भोसले असतील, गायकवाड असतील, ठीक आहे. येते लक्षात मला काय म्हणायचंय, तर महाराष्ट्राच्या इतिहासाची मिळते जुळते ही म्हणजे महाराष्ट्राच्या बिलॉंग करतात, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यांचं योगदान आहे, ठीक
ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. मग शिंदेने भाग घेतला, शिंदेने आणि निजामाने जर भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता, असं कोणाचं म्हणणं होतं? लॉर्ड कॅनिंगचं म्हणणं होतं. कोणाचं म्हणणं होतं? लॉर्ड कॅनिंगचं म्हणणं होतं. आणि लॉर्ड कॅनिंग 1857च्या उठावावेळेस भारताचा काय होता? गव्हर्नर जनरल सुद्धा होता. ठीक आहे मित्रांनो, मी जे एक्स्ट्रा लिहून देते ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता बघा, प्रार्थना समाजाच्या बाबतीत आपण डिस्कशन करत आहोत. प्रार्थना समाज तुम्हाला माहित असेल की प्रार्थना समाजाची स्थापना ब्राह्मो समाज माहित असेल. ब्राह्मो समाजाचं महाराष्ट्रातील एक रूप मानलं जातं. प्रार्थना समाज ब्राह्मो समाजाचं महाराष्ट्रातील एक काय मानलं जातं? रूप मानलं जातं. आणि ब्राह्मो समाजाचा एक महान लीडर होता केशवचंद्र सेन. कोण होता? केशवचंद्र सेन. ठीक आहे, केशवचंद्र सेन यांचं आणि सत्येंद्रनाथ टागोरांचं, देवेंद्रनाथ टागोरांचं जमायचं नाही. ठीक आहे, तर मग केशवचंद्र सेन आजचा शशी थरूर आहे. आजचा काय आहे? शशी थरूर. म्हणजे जसे शशी थरूर आज जसं बोलतात तसं केशवचंद्र सेन बोलायचे. एकदम म्हणजे त्यांच्या वादविवादमध्ये कोणी हात धरायचा नाही, केशवचंद्र सेनचा. ठीक आहे, तर मग केशवचंद्र सेन जेव्हा भाषण द्यायला आले पुण्यामध्ये, कुठं आले? पुण्यामध्ये जेव्हा भाषण देण्यासाठी आले, त्यांच्या भाषणाने प्रभावित होऊन प्रार्थना समाजाची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. हा पण प्रश्न 2-3 वेळा येऊन गेलेला आहे. केशवचंद्र सेनच्या भाषणाला प्रभावित होऊन महाराष्ट्रामध्ये कोणत्या समाजाची स्थापना झाली? प्रार्थना समाजाची काय झाली? स्थापना झाली. पुण्यामध्ये नाही, मुंबईमध्ये. आता तुम्हाला एक मी यादी लिहून दिली, यादी बनवायची. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात स्थापन झाली आणि खालीलपैकी कोणती संस्था मुंबईत स्थापन झाली, या दोन याद्या लक्षात ठेवायच्या. खालीलपैकी कोणती संस्था, मग ती धार्मिक सुधारणा करण्यासाठी असणारा समाज असेल आणि शैक्षणिक संस्था असतील. दोन संस्था पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये पुन्हा पुन्हा विचारला जातो हा क्वेश्चन. तो एक यादी बनवायची, मी ती यादी तुम्हाला टाकतो किंवा मी तुम्हाला एक्सप्लेन मध्ये पण सांगतो, डोंट वरी. पण प्रश्न समजला? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात स्थापन झाली आणि खालीलपैकी कोणती संस्था मुंबईमध्ये स्थापन झाली, या दोन संस्था पुन्हा पुन्हा परीक्षेत काय करतात? विचारतात. मग केशवचंद्र सेनच्याच प्रभावाला प्रभावित होऊन मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची काय झाली होती? स्थापना झाली होती. मग आता काय बघूया, प्रार्थना समाजाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे ते विचारले. दादोबा पांडुरंग तडकरकर, तुम्हाला माहित असेल दादोबा पांडुरंग तडकरकर 3 भाऊ आहेत. दादोबा, आत्माराम आणि भास्कर हे 3 भाऊ आहेत, बरोबर आहे. आत्माराम पांडुरंग तडकरकर, वामन आबाजी मोडक भाऊ महाजन यांनी 31 मार्च 1867 मध्ये मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. 1837 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना अतिशय बरोबर आहे आणि ती पण मुंबईमध्येच आहे, बरोबर आहे. हे पण अतिशय योग्य आहे. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका नावाचं एक वर्तमान पत्रिका, एक पत्रिका सुरू केलेली होती, हे पण बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली, हे पण बरोबर आहे. नाम जोशींची काय? सोशल सर्व्हिस लीग आहे, हे पण तुमचं उत्तर काय आहे? बरोबर आहे. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूरमध्ये महाविद्यालय स्थापन केली. आता प्रार्थना समाजाचा महाविद्यालयांचा काही संबंध नाहीये, लक्षात ठेवायचं मित्रांनो. प्रार्थना समाजाचा कोणाचा काय संबंध नाहीये? महाविद्यालयांचा संबंध नाहीये. प्रार्थना समाजाने महाविद्यालयामध्ये एवढं महत्वपूर्ण योगदान दिलं नाही, एज्युकेशन महत्वपूर्ण योगदान दिले नाही, म्हणजे ड चुकलेला आहे तुमचा. काय चुकलाय मित्रांनो? ड चुकलाय. म्हणजे अ, ब, क हे उत्तर तुमचे बरोबर पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा काय बरोबर पाहिजे? 3. मग तुम्हाला इथे लगेच लक्षात ठेवायचं की खालीलपैकी कोणती संस्था मुंबईत स्थापन झाली, यादी बनवायची. खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात स्थापन झाली, यादी बनवायची. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लगेच लक्षात राहायला पाहिजे. आता नाम जोशी म्हणजे सोशल सर्व्हिस लीग तुमची पाठ नसेल तर लगेच तुम्ही काय करणार आहात? लिहून टाकणार आहात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. प्रत्येक प्रश्नामध्ये खूप काही एक्स्ट्रा टॉपिक पाहण्यास मिळणार आहेत. ज्याच कन्सेप्ट परीक्षेमध्ये पुन्हा 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 काय होतात? रिपीट होतात. परीक्षेमध्ये पुस्तकं वाचून होणार नाही. महाराष्ट्रामध्ये 12 लाख मुलं अभ्यास करत आहेत आणि प्रत्येक जण पुस्तक वाचत आहे. मग तुमचं सिलेक्शन का होईल? तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागेल. बघा, हिंदू महासभेच्या बाबतीत पुढील विधानांचा काय करायचा आहे? विचार करायचा आहे. हिंदू महासभेच्या बाबतीत पुढील विधानांचा काय करायचा आहे? विचार करायचा आहे. आता हिंदू महासभा माहित असेल तुम्हाला, 9 एप्रिल 1915 मध्ये हरिद्वार येथे कासिम बाजारचा महाराजा राजा महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापनेची घोषणा केली होती. हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरला होता आणि तेव्हा ही हिंदू महासभा स्थापन झाली होती. कुंभमेळ्यामध्ये कशामध्ये स्थापन झाली होती? कुंभमेळामध्ये ही हिंदू महासभेची काय झाली होती? स्थापना झाली होती. अतिशय बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष होते बाजी मुंजे होते. ओके, ठीक आहे. डॉक्टर मुंजे असतील, डॉक्टर हेडगेवार असतील, RSS वाले डॉक्टर परांजपे असतील यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा स्थापन केली, हे पण बरोबर आहे. आणि 25 मध्ये पुढे RSS ची स्थापना झाली. हिंदू महासभेचं 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचं भव्य अधिवेशन पुण्यात पार पडलं. तर बघा, हिंदू महासभेचं 38 मध्ये अधिवेशन पुण्यात नाहीये मित्रांनो, अधिवेशन पुण्यात नाहीये. तर हिंदू महासभा 38 मध्ये अध्यक्ष सावरकर होते. हिंदू महासभेचे अध्यक्ष कोण होते? सावरकरांना तोपर्यंत
नजर कैदेतून सुटका झाली होती आणि अध्यक्ष सावरकर होते आणि सावरकर ज्यावेळेस अध्यक्ष होते तेव्हा अधिवेशन पुण्यात नव्हतं भरलं मित्रांनो, पुण्यात भरलं नव्हतं तर ते अधिवेशन भरलं होतं नागपूरला. कुठं भरलं होतं मित्रांनो? नागपूरला भरलं होतं. ठीक आहे, सावरकर ज्यावेळेस अध्यक्ष होते. म्हणजेच तुमचा ड ऑप्शन इथं चुकलेला आहे आणि बरोबर प्रश्न विचारलेला आहे. मग ड चुकलेला आहे म्हणजे वरील सर्व तर येणार नाही. याच्यात ड आहे म्हणजे हा एक पर्याय गेला, याच्यात ड आहे हा एक पर्याय गेला. सो अ ब क वरचे तिघ पर्याय काय आहेत तुमचे? बरोबर आहेत. वरचे तिघ पर्याय काय आहेत मित्रांनो? बरोबर आहेत. लक्षात येतंय? बोर व्हायचं नाही मित्रांनो. पुस्तकं वाचून प्रत्येक गोष्ट समजेल याची गॅरंटी नाही. पुस्तकं कंपाईल करायला 4-4, 5-5 वर्ष लागतात. पण या पद्धतीने अभ्यास केला तर तुमचा 1 वर्षात 6 महिन्यामध्ये अभ्यास होतो, व्यवस्थितरित्या होतो. काही लोक रिव्हिजन करत असतील तर रिव्हिजन साठी पण महत्वपूर्ण आहे. बघा म्हटलेलं आहे 1857चा उठाव माहित असेल की 1857च्या उठावाची तुम्हाला एक यादी बनवायची आहे मित्रांनो. उठावात कोणत्या एरियाचं नेतृत्व कोणी केलं आणि त्याचा पराभव कोणी केला याची 3 लोकांची ठिकाण, उठावाचं नेतृत्व आणि त्याचा पराभव कोणी केला ते लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्रांनो 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांनी कोणत्या कर्तबगार सेनानी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती? आता हा ह्यूम रोज माहित असेल तुम्हाला, हे नाव तर तुम्ही ऐकलं असेल. झाशीच्या राणीला याने पराभूत केलेला आहे. ह्यूम रोज बरोबर आहे, याने पराभूत केलेले म्हणजे क तो ऑप्शन प्रत्येक जागेवर पाहिजे. याने महत्वपूर्ण भूमिका बजावलेली होती. मग क जिथं आहे तिथे तिथं आपला ऑप्शन काय पाहिजे? बरोबर पाहिजे. मग इथं क नाही म्हणजे हा एक पर्याय गेला आणि इथं एक इथं एक इथं एक आहे. विल्यम डिग्बी हा अधिकारी नव्हता मित्रांनो. विल्यम डिग्बी हा काय नव्हता? अधिकारी नव्हता. ड ऑप्शन चुकलेला आहे. ड ऑप्शन चुकलेला आहे म्हणजे हा पर्याय तुमचा चुकला आहे. तो राईट पर्याय कोणता आहे? अ ब क. वरती 3 लोक आहेत 1857च्या उठावात. मग नील हॅवलॉक, लॉरेन्स बंधू, कॅम्पवेल आणि सर ह्यूम रोज ही नावं महत्वाची आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला यादी समजली 1857च्या उठावाच्या बाबतीत काय करायची नसेल तर मला कमेंट करा मित्रांनो. मी देईल ठिकाण, भारतातले संपूर्ण ठिकाण, त्या एरियाचं नेतृत्व आणि त्या एरियामध्ये कोणी उठाव मोडून काढला ते महत्वाचं आहे. ठीक आहे, काही क्वेश्चन बोरिंग वाटत असतील किंवा काही लोकांचा फॅक्च्युअल डाटा पाठ असेल तरी पूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत क्वेश्चन महत्वाचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, आता 1875 मध्ये शेतकऱ्यांच्या उठावात खालील भाग सहभागी झालेत. भिवंडी, शिरूर, पारनेर नगर, इंदापूर हवेली, बागलाण, सातारा, तासगाव, शिराळा, जत, मलकापूर, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. तर तुम्ही जर 1875चा शेतकऱ्यांचा जर उठाव बघाल तर कधीच तुम्हाला तासगाव हे नाव सापडणार नाहीत मित्रांनो. तासगाव, शिराळा, जत आणि मलकापूर इथं कधीही शेतकऱ्यांचा उठाव झालेला नाही. म्हणजे क ऑप्शन तुमचं चुकलेला आहे. इथं क आहे म्हणजे हा पर्याय गेला, इथं क आहे म्हणजे हा पर्याय गेला. सो तुमचा राईट पर्याय आहे मित्रांनो अ ब ड. कुठं मित्रांनो? अ ब आणि ड एवढ्या जागेवर 1875चा शेतकऱ्यांचा उठाव झालेला आहे. इथपर्यंत 1857चा शेतकऱ्यांचा काय झालेला आहे? उठाव झालेला आहे. समजते मी काय करतोय, कोणत्या पद्धतीने करतोय? चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. क्रांतिकारी सेनापती बापट तुम्हाला माहित असतील. क्रांतिकारी सेनापती बापट यांनी कोणत्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता? यांच्याबद्दल डिटेल करायचे. मुक्ती संग्राम मध्ये होते, बरोबर आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम मध्ये होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते, हे पण बरोबर आहे. महाराष्ट्र मैसूर आंदोलन, सीमा आंदोलनामध्ये पण होते. आणि सेनापती बापट यांना शिक्षा झाली होती. शिक्षा का झाली होती? कारण की त्यांनी टाटा कंपनी एक धरण बांधत होती. कोणतं धरण बांधत होती? मुळशी पॅटर्न पाहिला असेल तुम्ही. मुळशी धरण बांधत होती आणि या मुळशी धरणाचा बंद सत्याग्रह यांनीच केला होता. सेनापती बापट यांनीच केला होता. ठीक आहे, इथं नाहीये पण मुळशी सत्याग्रहामध्ये पण कोण होते? सत्याग्रहामध्ये पण कोणाचा सहभाग होता? सेनापती बापट यांचा काय होता? मुळशी सत्याग्रहामध्ये पण सहभाग होता. तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तो एवढ्या आंदोलनामध्ये पण सेनापती बापट होते. मुळशी सत्याग्रहामध्ये पण कोण होते? सेनापती बापट होते. ठीक आहे, चला पुढे चालायचं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. 1919 मध्ये कोणत्या घटनात्मक सुधारणा झाल्या? भारतामध्ये अनेक घटनात्मक सुधारणा झाल्यात. अनेक कायदे पाठ आहेत. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झालेली कायदे तुमची पाठ असली पाहिजे. मग 1773 पासून सुरुवात करायची. 1773, 1784, 1793 पाठ असतील. 1813, 1833, त्याच्यानंतर 1853, 1858, त्याच्यानंतर 1891, 1909, मार्लोमेंटो 1919, 1935, 1947 एवढी कायदे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झालेली आहेत. आणि प्रत्येक कायद्यामध्ये काय काय घडलेलं आहे ते तुमचं पाठ असलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, नसेल तर मला कमेंट करा, आपण त्याच्यावर काम करूया. मग 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता. कोणता कायदा आला होता मित्रांनो? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आला होता 1919 मध्ये. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड काही लोकांचा पाठ असेल. चेम्सफोर्ड
ठीक आहे. तर त्याच्यानुसार काय झालं होतं, क्रांतिकारी चळवळीमधून भारताचा संतोष वाढला होता, अनेक क्रांतिकारी चळवळ सुरू झाल्या होत्या. मग त्या काळामध्ये गदर आंदोलन असेल, सगळ्यात महत्वाचं आंदोलन उभं राहिलेलं होतं. काँग्रेस व मुस्लिम लीगमध्ये युती झाली होती, हे पण बरोबर आहे. 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये काय झाली होती, युती झाली होती. जहाल मवाळ पण एकत्र आले होते. लोकमान्य टिळकांचा पुन्हा 1916 मध्ये लखनौ अधिवेशनामध्येच पुन्हा काय झाली होती, एंट्री झालेली होती. आणि पहिल्या महायुद्धामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व परिस्थितीमुळे 1900 आणि पहिल्या महायुद्धामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झाली. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी जीवाचं रान केलं होतं. भारतीय सैनिकांनी काय केलं होतं, जीवाचं रान केलं होतं. त्याच्यामुळे सुद्धा इंग्रजांना पहिलं महायुद्ध जिंकण्यामध्ये मदत झाली होती. इंग्रजांना महायुद्ध जिंकण्यामध्ये काय झाली होती, मदत झाली होती. म्हणून इथं सर्व पर्याय काय आहेत, बरोबर आहेत. आता इकॉनॉमिक्स रिलेटेड बघाल तर पहिल्या महायुद्धामध्ये भारतातले असंख्य लोक, असंख्य सैनिक शहीद झाले होते. भारताचे असंख्य सैनिक काय झाले होते, शहीद झाले होते. म्हणून तुम्ही 1911च्या जनगणनेपेक्षा 1921 मध्ये जी जनगणना झाली होती तेव्हा भारताची लोकसंख्या कमी झालेली आहे. काय झालेली आहे, कमी झाली. त्याच्यातलं एक कारण आहे युद्धामध्ये भारतीयांचा झालेले शहीद, हा सुद्धा एक इम्पॉर्टन्स आहे. युद्धामध्ये भारतीय झालेले शहीद हा पण काय इम्पॉर्टन्स आहे. आणि याच शहीद पहिल्या महायुद्धामध्ये जे शहीद झालेले आहेत त्याच्यामध्ये 1921 मध्ये कशाची स्थापना झाली आहे, इंडिया गेटची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे मुंबईला, त्याच लोकांच्या स्मरणार्थ. ठीक आहे. तर तुमची एकमेकांशी काय करता आले पाहिजे, लिंक लावता आले पाहिजे. एकमेकांशी टॉपिक काय करता आले पाहिजे मित्रांनो, लिंक लावता आला पाहिजे. चला पुढे जाऊया मित्रांनो. हा क्वेश्चन तर बऱ्याचदा परीक्षेत विचारलाय, हा क्वेश्चन बऱ्याचदा परीक्षेत विचारलाय मित्रांनो. टिंब यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशाय करून स्वदेशी चळवळ, स्वदेशी म्हणजे माहिती आहे ना, देशी कपडे वापरायचे, खादीचा पोशाख घालून 1877च्या दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. दिल्ली दरबारात कोण गेलं होतं मग, खादीचा गणवेश घालून कोण गेलं होतं, गणेश वासुदेव जोशी गेलेले होते. कोण गेले होते, गणेश वासुदेव जोशी गेलेले होते. आता दिल्ली दरबार का भरतो, पहिली ही कन्सेप्ट डोक्यात टाका. दिल्ली दरबार का भरतो, जेव्हा जेव्हा इंग्लंडचा राजा किंवा राणी चेंज झाली तेव्हा भारतात त्याच्या स्वागतासाठी नवीन राजा किंवा राणी आली इंग्लंडमध्ये, तर त्याच्या स्वागतासाठी भारतात काय भरतो, दिल्ली दरबार भरतो. भारतात आतापर्यंत 4 वेळा दिल्ली दरबार भरलेला आहे. किती वेळा दिल्ली दरबार भरलाय मित्रांनो, 4 वेळा दिल्ली दरबार भरलाय. लगेच लिहून टाकायचं कोपऱ्याला, दिल्ली दरबार 1877. पहिला दिल्ली दरबार केव्हा आहे, 1877. 3 वेळा, 4 वेळा आणि मित्रांनो 3 वेळा दिल्ली दरबार भरलाय 1877. दुसरा दिल्ली दरबार आहे 1904. दुसरा दिल्ली दरबार केव्हा आहे मित्रांनो, 1904. आणि तिसरा दिल्ली दरबार आहे 1911. असे किती दिल्ली दरबार भरलेली आहेत, 3 दिल्ली दरबार भरली आहेत. पाठ करून टाकायची आहेत. दिल्ली दरबार किती वेळा भरली आहेत, 3 वेळा. आणि दिल्ली दरबार का भरतो, ज्यावेळेस इंग्लंडचा राजा किंवा राणी चेंज झाली, नवीन राजा राणी आली, त्याच्या स्वागतासाठी भारतात जो कार्यक्रम आयोजित केला जातो त्याला काय म्हणतात, दिल्ली दरबार. किती वेळा भरलाय, 3 वेळा. आणि या तिसऱ्या दिल्ली दरबार मध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम भारतात येणार होता. तिसऱ्या दिल्ली दरबारमध्ये कोण भारतात येणार होता, इंग्लंडचा राजा कोण, जॉर्ज पंचम. आता जी राणी वारली बघा, तिचा बाप, आता मागच्या वर्षी वारली, तिचा बाप, ठीक आहे, तो भारतात येणार होता. आणि त्याच्या स्वागतासाठी गेट ऑफ इंडियाची काय झालेली आहे, स्थापना केलेली आहे मुंबईमध्ये. इंडिया गेट वेगळा, गेट ऑफ इंडिया वेगळा. ठीक आहे. तर गेट ऑफ इंडियाची काय झालेली आहे, गेटवे ऑफ इंडिया. इथं मी थोडंसं रफ करतो, तुमचं कन्फ्युजन दूर होईल. तुमचं कन्फ्युजन काय होईल, दूर होईल. समजते. मी एक्स्ट्रा टॉपिक का सांगतोय, कारण की तुमच्या एकमेकांची लिंक लावणं इम्पॉर्टन्स आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये, बरोबर आहे, ऑफ इंडिया का स्थापन झालाय मग 1911च्या दिल्ली दरबारामध्ये कोण येणार होतं, जॉर्ज पंचम येणार होता. मग दिल्ली दरबार किती वेळा भरलाय, 3 वेळा भरलाय. 1877, 1904, 1911. क्लिअर आहे. पाठ करून टाकायचं, एकदम परफेक्ट पाठ करून टाकायचं. एक्स्ट्रा टॉपिक मध्ये लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढचा क्वेश्चन मित्रांनो, पुढचा क्वेश्चन. अधिवेशन भरले तर अधिवेशनाचे अध्यक्ष विचारलेले आहेत. अधिवेशनाचे काय विचारलेले आहेत, अध्यक्ष विचारलेली आहेत, बरोबर आहे. तर तुमचे हे अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजेच तुम्हाला 1885 ला काँग्रेसची स्थापना झालेली आहे. मी तुम्हाला एक सिरीज पण चालू केलेली आहे मित्रांनो, कोणत्या वर्षी काय काय झालेलं आहे. 1885 मध्ये काय झालं, 86 मध्ये काय झालं, 87 मध्ये काय, इव्हन 1947 पर्यंत, 85 पासून 1947 पर्यंत प्रत्येक वर्षी काय काय झालेलं आहे ते सर्व लिहून दिलेलं आहे. किंवा ते व्हिडिओ बघा, त्याचे काही फ्री मध्ये आहेत, काही पेड मध्ये आहेत, पण प्रत्येक वर्षाला काय काय झालेलं आहे ते बघितले. मग 85चं अधिवेशन कुठं आहे, 86चं, 87चं, 88चं, 89, 90, प्रत्येक अधिवेशन आपण कव्हर केलेली आहेत. मग हे 5वं जे अधिवेशन होतं मित्रांनो, 5वं जे अधिवेशन होतं मुंबईमध्ये भरलं होतं 89 ला, बरोबर आहे. पहिलं कुठं आहे, मुंबई.
85 ला कुठं आहे? मुंबई, बरोबर आहे. त्याच्यानंतर कलकत्ता दुसरं कुठं आहे? कलकत्ता. तिसरं कुठे आहे? मद्रास. चौथं कुठं आहे? पुन्हा अहलाबाद. आणि पाचवं पुन्हा कुठं आलं? मुंबईत आलं, बरोबर आहे. पाचवं कुठं आलं? मुंबईत आलं. आता पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणजे मुंबईचे अधिवेशन भरलं होतं, ते खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच सांगितलं, एका महिलेने भाषण पण केलं होतं वगैरे. आपण डिस्कस करूया. मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक ब्रिटिश व्यक्ती होता. पाचव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ब्रिटिश व्यक्ती होत्या. कोण? सर विल्यम विडनबर्ग. कोण होता? विल्यम विडनबर्ग. कोण होता? विल्यम विडनबर्ग होता. आणि याच वर्षी काँग्रेसची शाखा लंडनला स्थापन झाली होती. याच वर्षी काँग्रेसची शाखा कुठे स्थापन झाली होती? लंडनला स्थापन झालेली होती. याच वर्षी काँग्रेसची शाखा कुठे स्थापन झाली होती? लंडनला. लंडन शाखेचे अध्यक्ष पण कोण होते? विल्यम विडनबर्ग होते. लंडन शाखेचे अध्यक्ष पण कुठे होते? कोण होते? विल्यम विडनबर्ग होते. भारतीयांना असं वाटत होतं की आपण इंग्रजांच्या मनात म्हणजे इंग्लंडची जी जनता आहे तिच्या मनात इंग्रज कसे आपल्याला त्रास देतात हे त्यांच्यामध्ये जाऊन आपण काय करूया? मोटिवेट, त्यांना समजून सांगूया. ठीक आहे. सो त्याच्यामुळे मग हे करणं गरजेचं होतं. ठीक आहे. म्हणून इंग्लंडमध्ये शाखा स्थापन केली होती लंडनला. आणि अध्यक्ष सुद्धा विल्यम विडनबर्ग होते. मग अ इज इक्वल टू तुमचा काय ऑप्शन पाहिजे? 3 ऑप्शन पाहिजे. अ इज इक्वल टू काय पाहिजे? 3. मग अ इज इक्वल टू हा बघा, अ इज इक्वल टू 3 कुठे आहे? मग पर्याय क्रमांक तुमचा काय बरोबर आहे? 2 पर्याय क्रमांक बरोबर आहे. 7वं 8वं 11वं हे तुम्ही बाकीचे करू शकता. ठीक आहे. सूर्यनाथ बॅनर्जी केव्हा होते वगैरे आपण करूया. मी तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक वर्षी काय काय झालेलं आहे 85 पासून ते 1947 पर्यंत ते व्हिडिओमध्ये केलेला आहे, तो व्हिडिओ बघा. ठीक आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, धवल क्रांतीला सुरुवात टिंबटिंब सालापासून झालेली आहे. तुम्ही जर धवल क्रांती बघाल तर 1971 ला धवल क्रांतीची सुरुवात झालेली आहे. धवल क्रांती म्हणजे काय मित्रांनो? व्हाईट रिव्हॉल्युशन, बरोबर आहे. अमूलच्या उत्पादनाला सुरुवात झाली. अमूल माहिती आहे ना? अमूलच्या उत्पादनाला काय झाली? सुरुवात झाली गुजरातमध्ये, बरोबर आहे. धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? वर्गीस कुरेशियन. कोण आहेत? वर्गीस कुरेशियन. कुरेशियन हे धवल क्रांतीचे काय आहेत? जनक आहेत, बरोबर आहे. तर तुमच्या सर्व क्रांत्या पाठ पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. सर्व क्रांत्या काय पाहिजे? पाठ पाहिजे. मग तुमची ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन, ग्रे रिव्हॉल्युशन, निळी क्रांती, काळी क्रांती, पिवळी क्रांती, जांभळी क्रांती, सर्व क्रांतींची यादी तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजे. आणि ती पुन्हा एकदा आठवड्यात एकदा काय करायची? वाचायची आहे. आता बघा, आता पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी या स्थानिक दगडांचा वापर केला जातो. नावातच दिले. माणूस घर कसं बांधतो माहितीये का? आपल्या आजूबाजूच्या परिसरात ज्या वस्तू आहेत त्यांचा वापर करूनच काय करतो? घर बांधतो. आता हा क्वेश्चन न बघण्यासारखा आहे. आता दख्खनचं पठार आहे, सर्वांना माहिती आहे दख्खनचं पठार आहे. आणि दख्खनच्या पठारावर स्थानिक दगडांचा वापर करायचा. दख्खनच्या पठारावर कोणते दगड सापडतात? जांबा दगड तर काय सापडणार नाही दख्खनच्या पठारावर. संगमरवर तर रूपांतरित दगड आहे. ग्रेनाइट तर सापडत नाही. तर कोणता दगड सापडतो? मग बेसॉल्ट खडकापासून दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली आहे. बेसॉल्ट, लावारस माहिती आहे ना? लावारसापासून बेसॉल्ट खडक तयार होतो. आणि त्याच्यापासून कशाची निर्मिती झाली? दख्खनच्या पठाराची निर्मिती झालेली. म्हणजे याचं उत्तर तुमचं काय पाहिजे? दख्खनचं पठार पाहिजे. तो 6th सेन्स वापरायचा आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला येईलच याची गॅरंटी नाही, पण तुमचा 6th सेन्स सुद्धा काय केला पाहिजे? काम केला पाहिजे क्वेश्चन वरती. चालायचं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घ्यायचा. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. जोड्या जुळवायच्या. तर बघा, हा क्वेश्चन जर तुम्ही बघाल ना तर पाठ करायची गरज नाही मित्रांनो. हा क्वेश्चन पाठ करायची गरज नाही. तुमचं थोडंसं 6th सेन्स लावला तरी या क्वेश्चनचं तुम्ही उत्तर देऊ शकतात. आता इथे राज्य दिली आहेत मित्रांनो, आणि त्या राज्यांची घनता दिलेली आहे मित्रांनो. काय दिलेली आहे? घनता दिलेली आहे. राज्यांची काय दिली? घनता दिली. आता जोड्या लावायच्या आहेत मित्रांनो. आपल्याला काय लावायच्या आहेत? जोड्या लावायच्या आहेत. घनता दिली. आता बघा, जर तुम्ही विचार करणार ना मित्रांनो, जोड्या लावायच्या आहेत तर तुम्ही बघा, हे काय हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि बिहार. आता तुम्ही जर विचार करणार ना मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे या सर्व राज्यांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या राज्याची असेल? सर्वात जास्त लोक कोणत्या राज्याचे राहत असतील? सर्वांना माहिती आहे बिहार. कोणत्या राज्याचे राहत असतील? बिहार. मग बिहारची घनता सर्वात जास्त पाहिजे म्हणजे बिहार इज इक्वल टू काय पाहिजे? तुमचा 4 पर्याय पाहिजे. बिहार इज इक्वल टू काय पर्याय पाहिजे? सर्वात जास्त संख्या कुठे आहे? 4 हीच आहे. बिहारची घनता 4 पाहिजे. आणि आता परीक्षावाले पण हुशार आहेत. डी इज इक्वल टू 4 बघा, इथं पण डी इज इक्वल टू 4 दिलं, इथं पण डी इज इक्वल टू 4 दिलं, डी इज इक्वल टू 4 दिलं, म्हणजे हा पर्याय तुमचा चुकला. समजते मला काय म्हणायचंय? आता तुम्ही सर्वात कमी घनता असणारं राज्य बघा. आता हरियाणामध्ये लोक पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सपाट जमीन आहे, सुपीक जमीन आहे, मैदानं खूप आहेत. हिमाचल प्रदेश आणि झारखंड. आता या तिघांमध्ये सर्वात कमी लोक कुठे राहत असतील तर कन्सेप्ट डोक्यात टाका. सर्वात कमी लोक जिथं जीवन जगणं अवघड आहे, डोंगरदरे आहेत, सपाट मैदान नाहीये, पाणी मुबलक प्रमाणात नाहीये, तिथं मोठ्या प्रमाणात लोक राहत नाही राहत. मग हिमाचल प्रदेशाचा उल्लेख तुम्ही करू शकता. हिमाचल प्रदेशमध्ये घनता सर्वात कमी असू शकते या राज्यांच्या कम्पॅरेटिव्हली. मग हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात कमी असू शकते. मग या तिघांमध्ये कमी काय आहे?
या तिघांमध्ये कमी काय आहे 123, म्हणजेच ब इज इक्वल टू 123 पाहिजे. मग ब इज इक्वल टू 123 कुठे आहे बघा बरं, हा एक ब इज इक्वल टू 1 आहे आणि ब इज इक्वल टू 1 आहे, म्हणजे हा पण पर्याय तुमचा काय झाला, चुकला. आता दोन पर्याय तुमच्या बरोबर आले. आता राहिलाय तुमचा हरियाणा आणि राहिलाय झारखंड. तुम्हाला काय वाटतं सर्वात जास्त घनता हरियाणाची असेल की झारखंडची असेल? सर्वात जास्त लोक हरियाणामध्ये राहत असतील की झारखंडमध्ये राहत असतील? घनता 1 चौरस किलोमीटर मध्ये. तर झारखंड हा आदिवासी एरिया आहे, जंगल मोठ्या प्रमाणात आहे, सो त्याच्यामुळं, आणि हरियाणामध्ये जंगल नाहीये. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे, जंगल आहे, आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हरियाणामध्ये जंगल नाही, सुपीक जमीन आहे, म्हणून हरियाणामध्ये घनता कशी आहे, जास्त आहे. म्हणून डी इज इक्वल टू काय पाहिजे तुमचं कम्पॅरेटिव्हली 573 पाहिजे, म्हणजे ए इज इक्वल टू तुमचं 3 पाहिजे. ए इज इक्वल टू 3. मग ए इज इक्वल टू 3 कुठे आहे, हा मग पर्याय क्रमांक तुमचा काय बरोबर आहे. सो काही प्रश्न असे असतात की तुमचा सिक्स सेन्स वापरला पाहिजे आणि त्यानुसार ते क्वेश्चन काय केली गेली पाहिजे, सॉल्व्ह केली गेली पाहिजे. मित्रांनो काय केली गेली पाहिजे, सॉल्व्ह केली गेली पाहिजे. समजते मला काय म्हणायचंय? चालायचं पुढे, चालायचं पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता जोड्या जुळवायच्या. आता हा क्वेश्चन तुमच्या क्या लेवलचा आहे, पर्वत दिलेली आहेत, शिखर दिली आहेत आणि शिखरांची उंची दिलेली आहे आणि कुठं सिक्स सेन्स लागत नाहीये, पाठ करायची गरज नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कसा मी हसतो. आपण ट्रिक्स काय शिखर लक्षात ठेवण्याची, कसा मी हसतो, कसा मी हसतो. म्हणजे सर्वात पहिले कळसुबाई, सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे आणि 2 नंबर साल्लेर आहे. 2 नंबर सर्वात उंच शिखर कोणतं आहे, साल्लेर आहे, बरोबर आहे. सर्वात उंच शिखर 2 नंबर कोणतं आहे, साल्लेर. मी या बघा मांगीतुंगी, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि साल्लेर, नाशिक जिल्ह्यातली सर्व शिखर दिलेली आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर मग हा साल्लेर जो आहे, साल्लेर जो आहे तो सर्वात जास्त उंच आहे यात सर्वांमध्ये, किंवा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला आहे. मग सर्वात जास्त नंबर याच्यामध्ये कुठे आहे बरं, सर्वात जास्त नंबर याच्यामध्ये कुठे आहे बघा बरं, म्हणजेच हा साल्लेर इज इक्वल टू काय असेल 1567, कारण की सर्वात जास्त नंबर तोच आहे इथं. मग डी इज इक्वल टू 1 पाहिजे. डी इज इक्वल टू काय पाहिजे मित्रांनो, 1 पाहिजे. मग डी इज इक्वल टू 1 कुठे आहे बघा बरं, याच्यामध्ये डी इज इक्वल टू 1 कुठे आहे, मग तुमचं हे पर्याय तुमचा काय बरोबर आहे, पर्याय क्रमांक तुमचा काय बरोबर आहे 1. बाकीचं काही सिक्स सेन्स लावण्याची गरज नाही. पाठ पण नसेल तरी हा क्वेश्चन तुम्ही आराम के साथ, थोडंसं जरी वाचलेला असेल तरी हा क्वेश्चन तुम्ही आराम के साथ काय करू शकतात, टॅकल करू शकतात. हा क्वेश्चन काय करू शकतात मित्रांनो, टॅकल करू शकतात. आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. आपल्याकडे त्याचे व्हिडिओ परचेस, पेड व्हिडिओ पण उपलब्ध आहे, तुम्ही परचेस करू शकतात. ठीक आहे मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. रोरो रेल्वेची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? आता रोरो म्हणजे काय, रॉक अँड रोल नाही, म्हणजेच काय की रेल्वे पट्टा, रेल्वे अशी असते आणि तिच्यावर पुन्हा ट्रका उभ्या करून द्यायच्या आणि ट्रकांची वाहतूक ट्रकाच्या लाईनीत उभ्या करून द्यायच्या, त्या ट्रका ती रेल्वे घेऊन जाईल. याच्यामुळे काय होईल, त्यात एका रेल्वेमध्ये जवळजवळ 43 ट्रका बसतात, उभ्या राहतील. तर त्याच्यामुळे त्या 43 ट्रकांना मुंबईहून खाली दक्षिणकडे जाताना, भारताच्या त्या दक्षिण टोकापर्यंत जाताना जेवढं पेट्रोल लागेल त्याच्यापेक्षा कमी पेट्रोल तर या रेल्वेला लागणार आहे. म्हणून रेल्वेवरती ट्रका ठेवायच्या, रेल्वेवरती ट्रका उभा करायच्या, प्रत्येक एक डब्याजवळ, डब्या काढून बरं का, जसं तुम्ही हे पाहिलेत ना, तर त्याला रोरो रेल्वे म्हणतात. त्याला काय म्हणतात, रोरो रेल्वे म्हणतात. समजतं मला काय म्हणायचंय, म्हणजे वाहतुकीसाठी वापर केला जातो रोरो रेल्वेचा. रोरो रेल्वेचा कुठे उपयोग केला जातो, वाहतुकीसाठी काय केला जातो, वापर केला जातो. रेल्वे उभी असते, रेल्वेवरती ट्रक उभी करायच्या आणि तो वाहतुकीसाठी त्याचा काय करायचा, वापर करायचा. तो रोरो रेल्वेला सुरुवात सर्वप्रथम कोकण रेल्वे मधनं झालेली आहे. कुठून झालेली आहे, कोकण रेल्वे मधनं झाली. त्याच्या मागचं कारण काय होतं की कोकणातनं वाहतुकीसाठी अवघड आहे, ट्रक वगैरे नेणं अवघड आहे म्हणण्यापेक्षा सोपं पडेल तुम्हाला रेल्वेवरती ट्रक ठेवून वाहतूक केली तर कम्पॅरेटिव्हली. ठीक आहे, तर रोरो रेल्वे कळाली तुम्हाला काय असते, रोरो रेल्वे कळाली काय असते. चला पुढे जाऊया. आता पुढचा क्वेश्चन काय आहे मित्रांनो, जोड्या जुळवायच्या आहेत. काय जुळवायच्या आहेत मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 16 आहे. काय जुळवायचे आहेत, जोड्या जुळवायच्या आहेत. आणि पर्यटन स्थळं दिलेली आहेत. काय दिलेली आहेत मित्रांनो, पर्यटन स्थळं दिलेली आहेत. आणि मग तुम्ही बघाल तर, तुम्ही जर बघाल तर जम्मू काश्मीर मध्ये अवंतीपूर आहे, माहिती असेल तुम्हाला. अवंतीपूर जम्मू काश्मीर मध्ये काय अवंतीपूर आहे. म्हणजेच तुमचा हा अ इज इक्वल टू 3 पाहिजे. अ इज इक्वल टू 3 कुठे आहे, म्हणजे हा एक पर्याय बरोबर आहे, हा एक पर्याय बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हरियाणामध्ये अंबाला आहे मित्रांनो. हरियाणामध्ये काय आहे, अंबाला आहे. हरियाणामध्ये काय आहे, अंबाला आहे. तुम्हाला माहित असेल ऑल इंडिया बॉक्सिंग फेडरेशनचं हेड ऑफिस पण आहे अंबालाला, बरोबर आहे. ऑल इंडिया बॉक्सिंग फेडरेशनचं काय हेड ऑफिस पण आहे अंबालाला. मग हरियाणा डी इज इक्वल टू 2 पाहिजे. डी इज इक्वल टू 2, या दोघांमध्ये डी इज इक्वल टू 2. सो पर्याय क्रमांक तुमचा 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय बरोबर आहे, 2 बरोबर आहे. असं नॉर्मल तुम्ही ट्रिक्स लावून सुद्धा हे उदाहरण काय करू शकतात, सॉल्व्ह करू शकतात. चालायचं पुढे, चालायचं पुढे. ओके, चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया.
ओके चला, चॅम्पियन आणि सेट यांच्या ओके चॅम्पियन आणि सेट बघा हा क्वेश्चन दिलेला आहे. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात जंगलांचे किती प्रकार दिलेले आहेत. आता चॅम्पियन आणि सेट जर तुम्ही वर्गीकरण बघाल, चॅम्पियन आणि सेट, तर हेच जे वर्गीकरण होतं 1936 ला सुरू झालं होतं. यांनी वर्गीकरण केव्हा केलं होतं. आणि जंगलांचे किती प्रकार दिलेले आहेत 6. जंगलांचे किती प्रकार दिलेले आहेत 6. वनस्पतींचे जर प्रकार विचारणार, वनस्पतींचे जर प्रकार बघाल तर ती 16 दिलेले आहेत. वनस्पतींचे प्रकार किती दिलेले आहेत 16. ठीक आहे. आणि हे वर्गीकरण फक्त भारतासाठी आहे. हे वर्गीकरण कोणासाठी आहे, फक्त भारतासाठी आहे. कोणासाठी मित्रांनो, जगाचं वर्गीकरण चॅम्पियन सेट करत नाही, भारतासाठी केलेलं आहे. चालायचं पुढे. आणि त्यांचं जे वर्गीकरण आहे ते क्लायमेट बेसवर आहे. कशावरती आहे, क्लायमेट बेसवरती आहे. वर्गीकरण जे केलंय जंगलांचं ते कोणावरती आहे, क्लायमेट बेसवरती आहे. आणि जंगलांची जनगणना किती वर्षानंतर होते, सर्वांना माहिती आहे. जनगणना झालं जंगलांची, वनगणना वनगणना किती वर्षानंतर होते, 2 वर्षानंतर होते. वन रिपोर्ट किती वर्षानंतर येतो, 2 वर्षानंतर येतो. ठीक आहे. चालायचं पुढे. ओके ओके पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणते शहर, हा तर खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेले, लहान पोराला पण पाठ असेल, करंटचा क्वेश्चन होता त्यावेळेस. ठीक आहे. तर भारतातील कोणते शहर हे स्वच्छ क्रमवारी सलग 3 वेळा स्वच्छ करण्यात, म्हणजे स्वच्छ मध्ये घोषित करण्यात आलेले आहे. इंदोर. कोणतं शहर आहे मित्रांनो, इंदोर. ठीक आहे. मध्य प्रदेशची राजधानी आहे का, मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. इंदोर 3 वेळा काय करण्यात आलेले, स्वच्छ करण्यात आले. आता या वर्षी भोपाळमध्ये पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून भोपाळवरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. भोपाळवरती मी लिहून देतो, जर तुम्ही आताचा अभ्यास करत असाल तर भोपाळवर प्रश्न येणार आहे. कारण की भोपाळ दुर्घटनेचे जे हे आहे, भोपाळ दुर्घटनेमध्ये जे हे आहे काय, भोपाळ दुर्घटनेमध्ये जो कचरा होता, ठीक आहे, तुम्हाला माहित असेल 84-85 मध्ये भोपाळमध्ये मोठी दुर्घटना झालेली होती. आणि तो कचरा आता काढण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, मध्य प्रदेश सरकार. सो त्याच्यामुळे भोपाळ चर्चेत आहे. तर ते एक थोडंसं लक्षात ठेवण्याचा तुम्ही काय करणार आहात, प्रयत्न करणार आहात. आणि आता मध्य प्रदेशच्या 3 राजधान्या आतापर्यंत झालेल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये किती राजधान्या झालेल्या आहेत, खालीलपैकी कोणती राजधानी ही मध्य प्रांताची होती किंवा मध्य प्रदेशची होती. तर मध्य प्रदेशची सर्वात जुनी राजधानी आपली नागपूर आहे मित्रांनो. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली नव्हती तेव्हा मध्य प्रांताची राजधानी काय होती, नागपूर होती. बऱ्याच दिवस इंदोर पण होती. नंतर काय, भोपाळ पण आहे. कोणती मित्रांनो, भोपाळ. मध्य प्रदेशच्या आतापर्यंत किती राजधानी झालेल्या आहेत, 3 राजधान्या झालेल्या आहेत. हे लक्षात ठेवू शकतात. चालायचं पुढे. आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, औष्णिक विद्युत केंद्र दिलेले आहेत, पाठ असली पाहिजे. जगात, भारतात, महाराष्ट्रातले औष्णिक विद्युत केंद्र तर तुमची पाठ असली पाहिजे. आणि जिल्हा दिलाय. ठीक आहे. कोणता औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे हे दिलेले आहे. आता तुम्हाला माहित असेल, मी अकोल्याचा पारस लक्षात ठेवतो. मी काय लक्षात ठेवतो, अकोल्याचा काय, पारस, म्हणजे पारस इज इक्वल टू अकोला. सो बी इज इक्वल टू 4 पाहिजे. बी इज इक्वल टू 4 कुठे बघा बरं, बी च्या इज इक्वल टू 4 कुठे बघा बरं, इथे एक 4 आहे, इथे एक 4 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 4 तुमचा बरोबर येईल. हे 2 पर्याय क्रमांक तुमचे चुकले. आता तुम्ही बघाल तर जळगावचा फेकरी बरोबर आहे. जळगावचा काय, फेकरी, म्हणजे जळगावचा काय, फेकरी. डी इज इक्वल टू 1 म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 3 बरोबर असला पाहिजे. वाटल्यास आपल्याला करायचं असेल तर कोराडी नागपूरची आहे. कोराडी कशाची आहे, नागपूरची आहे. उरण कुठली आहे, ठाण्याची. समजते. जलविद्युत प्रकल्प पाठ असली पाहिजे, औष्णिक विद्युत प्रकल्प पाठ असली पाहिजे. आता रॉयलसीमा जे पठार आहे मित्रांनो, रॉयलसीमा जे पठार आहे, ठीक आहे, हा क्वेश्चन, रॉयलसीमा पठार टिंब येथे कर्नाटकाच्या पूर्वेस आहे. कर्नाटक पठाराच्या कुठे आहे, पूर्वेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची निर्मिती झाली होती त्यावेळेस रॉयलसीमा पठार चर्चेत होतं. रॉयलसीमा पठार चर्चेत होतं. आता इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन दिलेले आहेत मित्रांनो. 1-2 क्वेश्चन आपण इकॉनॉमिक्सचे डिस्कस करूया. म्हणजे काही क्वेश्चन इकॉनॉमिक्सला करंटला लागून आहे, त्याची काय व्हॅल्यू नाही. बघा काय दिलेलं आहे की खालील निकषाच्या आधारे 2011-12 मध्ये नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केलेली आहे. तर तुम्हाला हे पाठच पाहिजे. दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये 816 रुपये आणि शहरी भागामध्ये 1000 रुपये प्रतिमाह उत्पादन पाहिजे, तरच तो व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वरती. आणि कॅलरीजचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये किती कॅलरीज आहे, 2400, आणि शहरी भागामध्ये किती कॅलरीज आहे, 2100. कशाचा विचार केला तर कधी कधी कॅलरीज वर पण येतात. ग्रामीण भागात किती कॅलरी पाहिजे, आहारामध्ये 2400, आणि शहरी भागामध्ये किती कॅलरी पाहिजे, 2100. ठीक आहे. जर हा ऍक्च्युअली अप्लाय केला तर भारतात कोणी दारिद्र्य रेषेच्या खाली राहणार नाही, सर्व वरतीच राहतील. क्रीम लेअरच्या कुठे राहतील, वरती राहतील. कॅलरी 2400 आणि 2100. ग्रामीण भागात कॅलरी जड काम केलं जातं म्हणून कॅलरीज काय जास्त आहे. ठीक आहे. ओके, समजते मला काय म्हणायचं. दारिद्र्य रेषा हे 2400, 2100 कॅलरी, 816 आणि 1000 रुपये तुम्ही काय करून टाकायचं, पाठ करून टाकायचं आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. विशेष प्रदेश कार्यक्रम बरोबर आहे ना, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. जर तुम्ही बघाल तर तयार केलेला आहे, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम तयार केलेला आहे
आदिवासी भागातील विकासासाठी, आदिवासी डोंगराळ व आदिवासी भागाच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागात आणि दुष्काळ भागाच्या विकासासाठी. कोणासाठी केलेला आहे? दुष्काळ भागाच्या विकासासाठी. ही दोन पर्याय पाहिजे, ब आणि क पाहिजे. म्हणजे ब आणि क म्हणजे हा ऑप्शन तुमचा काय आहे? बरोबर आहे. हा ऑप्शन तुमचा काय मित्रांनो? बरोबर आहे. आता मी या सर्व स्कीम, गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्या काही आतापर्यंत इतिहासामध्ये त्या सर्व लिहून दिली. डोंट वरी. राजकोषीय नीती, पुन्हा राजकोषीय नीती माहित असेल ना? भारताचं राजकोषीय नीतीची साधनं, भारताच्या तिजोरीत भरण्याची साधनं. सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक व्यय, बरोबर आहे. लोकशाही आणि संघराज्याचा काय संबंध आहे? पॉलिटिकल सायन्सचा काय संबंध इथं नाहीये. संसद आणि प्रशासनाचा काही संबंध नाहीये. म्हणजेच ब आणि ड चुकलेला आहे. म्हणजेच क आणि अ आणि क बरोबर आहे. अ आणि काय बरोबर आहे? क बरोबर आहे. तर हे तुमचा पर्याय क्रमांक आहे. आता भारताचं पैसा जमवायचा आहे. पैसा जमवण्यासाठी काय लोकशाहीची काय गरज आहे का? लोकशाही आणि संघात्मक रचनाचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, हा काही संबंध आहे. संसद आणि प्रशासनाचा पण काही संबंध नाही. पॉलिटिकलचे दोन टर्म टाकून दिलेले आहेत. त्या दोघं टर्मचा काही उपयोग नाही. आवाज वगैरे येत असेल, काही डाऊट, काही शंका असेल तर मला कॉल करू शकता मित्रांनो. ओके. उज्ज्वल डिस्कम इन्शुरन्स योजना टिंबटिंब सुरू केलेली आहे. आता ही काय माहितीये का? अनेक वीज कंपन्यांसाठी आहे. अनेक वीज कंपन्या काय करतात? तोट्यात जात आहेत. त्यांना तोट्यातनं बाहेर करण्यासाठी उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स कंपनी सुरू केली होती. हा आहे केंद्र सरकारचा हे आहे. काय? केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. काय मित्रांनो? केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. सर्व समित्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. पुढचा क्वेश्चन समितीवर आहे. सर्व समित्या तुमच्या काय असल्या पाहिजे? पाठ असल्या पाहिजे. ऑगस्ट 1991 मध्ये भारतात कर सुधारणा कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? कर सुधारणासाठी जर तुम्ही समिती बघाल तर राजा चैलिया समिती आहे. कर सुधारणासाठी कोणती समिती आहे मित्रांनो? राजा कैलिया समिती आहे. नरसिंह समिती जी आहे ती बँकिंग सुधारणासाठी आहे. कोणासाठी आहे? लिहून टाकलं की बँकिंग सुधारणासाठी. बँकिंग सुधारणासाठी कोणती समिती आहे? नरसिंह समिती आहे. सुखमय चक्रवर्ती समिती पण एक आहे मित्रांनो. सुखमय चक्रवर्ती समितीचे तुम्ही बघाल तर पतपुरवठाचं मूल्यांकन करण्यासाठी, पैशांचं मूल्यांकन करण्यासाठी, मी पतपुरवठा लिहितो, पतपुरवठा मूल्यांकनासाठी कोणती समिती आहे? पतपुरवठ्याच्या मूल्यांकनासाठी सुखमय समिती आणि अबिद हुसेन समिती लघु उद्योगाच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी. लघु उद्योग समस्या निवारण सर्व समित्या तुमच्या पाठ पाहिजे. ठीक आहे, माझ्या सर्व समित्या पाठ आहेत. तुमच्या सर्व समित्या पाठ असल्या पाहिजे. तो राजा चैलिया समिती जी आहे ती आहे कर सुधारण्यासाठी. नरसिंह समिती आहे बँकिंग सुधारण्यासाठी. सुखमय समिती जी आहे ती पतपुरवठ्याच्या मूल्यांकनासाठी. आणि अबिद हुसेन समिती जी आहे लघु उद्योगासाठी. समजते मला काय म्हणायचंय? लक्षात येते काय करतोय आपण? कोणत्या पद्धतीने करतोय? समजतंय? ओके, चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन हा सर्व समित्या लिहून घ्या. वाटल्यास सर्व समित्या हव्या असतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. डोंट वरी. आता 2011-12 मध्ये स्वयंरोजगार पहिले काय दिलेले आहे? स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रांतिक रोजगाराचा हिस्सा. ठीक आहे, तर असे काही क्वेश्चन इथे सोडून पण द्यायचे असतात, पण ठीक आहे. स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार. आता 2011-12 मध्ये स्वयंरोजगार सर्वात जास्त होता, हे तर कन्फर्म आहे. नियमित रोजगार त्या काळात नव्हता. 11-12 मध्ये म्हणजे आजपासून 10-15 वर्षापूर्वी. तर स्वयंरोजगार जास्त होता. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचा काय असला पाहिजे? बरोबर असला पाहिजे. पर्याय क्रमांक काय बरोबर असला पाहिजे? 1 बरोबर असला. आता बघा, हा एक उदाहरण आहे. हा प्रश्न करंट मध्ये होता, पण ठीक आहे, तरी आपण तो कव्हर करूया. बरोबर आहे. काय दिलेलं आहे की खाद्यतेलावरील मिशन तेल, ऑइल, पाम माहिती आहे ना, हे सुरू केलं होतं. का सुरू करण्यात आलं होतं? तुम्हाला माहित असेल, मालदीवच ना, नाही म्यानमार, म्यानमार नाही रे, मलेशिया. काय मलेशिया? मालदीव झालं, म्यानमार झालं, मलेशिया. कोणता देश सांगतोय मी? मलेशिया. ओके, एक सेकंड हलत असेल. मलेशियाने जम्मू काश्मीर वरती जो प्रॉब्लेम झाला त्यावेळेस पाकिस्तानची बाजू घेतली होती. मलेशियाने कोणाची? मुस्लिम कंट्री आहे मलेशिया. पाकिस्तानने बाजू घेतली होती. आणि मलेशिया जगामध्ये पाम ऑइल मध्ये जगात नंबर 1 आहे. पाम ऑइल मध्ये जगात नंबर 1 आहे. आपण त्याला विरोध केला आणि मग मलेशियाने पाम ऑइल महाग करून दिलं. भारतामध्ये महाग झालं. एक्सपोर्ट करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आणि म्हणून भारतामध्ये पाम ऑइलचं परत आपल्याला काय करावं लागलं? नवीन प्रकल्प. या पाम ऑइल साठी आपण स्वयंपूर्णता आणावी म्हणून भारत सरकारने याच्यावर काय करायला काम करायला काय केली होती? सुरुवात केलेली होती. ठीक आहे, ऑगस्ट 1921 मध्ये हे मिशन आलेलं होतं. ऑगस्ट 1921 मध्ये काय आलेलं होतं? हे मिशन आलेलं होतं. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही? समजते मला काय म्हणायचंय? व्हिडिओ मोठा होत असेल, अवघड वाटत असेल, बोर होत असाल तर मला बिंदास कमेंट करा मित्रांनो. ठीक आहे, पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना डोकं दुखतंय, अंग दुखतंय, बोर होत आहे, झोप लागते, याची व्हॅल्यू नाही. जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत बसणं गरजेचं आहे.
बघा काय म्हटलंय, पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, पीक विविधीकरण कार्यक्रम म्हणजे पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून टिंब ही योजना राबवण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधले आहे ही. ठीक आहे, हा पण एक महत्वाचा उत्पादन आहे बरं का मित्रांनो, एक जिल्हा एक उत्पादन, ही पण योजना खूप इम्पॉर्टन्स आहे, बऱ्याचदा येते. ठीक आहे, ही पण योजना बऱ्याचदा येते, एक जिल्हा एक उत्पादन. ठीक आहे, पण याचं उत्तर पीक विविधीकरण कोणी चालू केलंय, राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये आहे पीक विविधीकरण. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. M1 M2 M3 M4 पार्ट पाहिजे तुमचे, पैशाचे सगळे प्रकार M1 M2 M3 आणि M4 काय पाहिजे, पार्ट असले पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, पैशांचे सर्व प्रकार तुमचे काय असले पाहिजे, पार्ट असले पाहिजे. तर एक M3 मध्ये काय काय आहे, M3 मध्ये काय काय समावेश आहे दिलाय 2021-22 दरम्यान. M3 मध्ये टिंब समाविष्ट आहे. पोस्टाची बचत घेत नाही, कारण की पोस्टामध्ये आपण सेव्हिंग टाइम लायबिलिटीचा पैसा ठेवतो. ठीक आहे, डिमांड लायबिलिटीचा ठेवत नाही, एकूण बचत पण येत नाही. तर या दोन गोष्टी येतात मित्रांनो, बँकेकडील मुदत ठेवी, मुदत यांनी. ठीक आहे, डिमांड टाइम लायबिलिटी आणि बँकेकडील मागणी ठेवी, डिमांड लायबिलिटी. बँकेत आपण दोन प्रकारचा पैसा ठेवतो मित्रांनो, बँकेत आपण किती प्रकारचा पैसा ठेवतो, दोन प्रकारचा. मी कसं लक्षात ठेवतो, दीदीचा कसा, मी कसं लक्षात ठेवतो, दीदीचा कसा, मी असं लक्षात ठेवतो, दीदीचा कसा, डीडी कसा. ठीक आहे, बँकेत आपण एवढाच पैसा ठेवतो, डीडीचा कसा. हा आहे डिमांड लायबिलिटीचा सूत्र. हे कशाचं सूत्र आहे मित्रांनो, डिमांड. रात्री 2 वाजता तुम्हाला पैशांची गरज आहे, तर तुम्हाला डिमांड आली रात्री 2 वाजता, तर तुम्ही पैसे लगेच एटीएम मध्ये जाऊन काढणार. कोणता काढणार, एक तर डीटीचा पैसा काढणार किंवा करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंटचा पैसा काढणार. तासाचा लॉंग फॉर्म काय, करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट, म्हणजे हे डिमांड आहे. टाइम लायबिलिटीचं सूत्र नाही मित्रांनो, टाइम लायबिलिटीचं सूत्र काय माहिती ना, एफडी करावं लागते किंवा काय करावं लागतं, आरडी. आणि एफडी लगेच मोडत नाही, एक निश्चित पिरियड नंतर काय होते, मोडते. इकॉनॉमिक्स मध्ये आपण करूया. ठीक आहे, पण इथे या दोघांचं हे उत्तर असलं पाहिजे. मग M1 M2 M3 आणि M4 मध्ये कशा कशाचा समावेश होतो मला कमेंट करून सांगणार आहात. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. 2023-24 अर्थसंकल्पात करंटचा क्वेश्चन होता मित्रांनो, हा करंटचा क्वेश्चन होता. 23-24 अर्थसंकल्पात प्राधान्यक्रम देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम दिल्यात सर्वसमावेशक विकास, हरितवाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र, सर्वांचा समावेश आहे. याच्यामध्ये काय मित्रांनो, सर्वांचाच काय करण्यात आलेला होता, समावेश करण्यात आलेला. 12 वित्त आयोग, आतापर्यंत आता कितवा वित्त आयोग चालू आहे, वित्त आयोग किती वर्षानंतर आहे तुम्हाला कमेंट करून सांगणार आहात. वित्त आयोग, ठीक आहे, वित्त आयोगामध्ये आपत्ती निवारणासाठी केंद्र आणि राज्याचं योगदान, आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र आणि राज्याचं योगदान किती आहे, 75-25 आहे. कशात आहे, 75-25 आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. काय म्हटलेला, योग्य विधान ओळखा, अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान ओळखा. ओके, UGST काय, युनियन टेरिटरी जीएसटी, केंद्र सरकारने राज्य सरकारद्वारे गोळा केलं जातं, चुकीचं आहे. केंद्र सरकार राज्य सरकारद्वारे गोळा करत नाही ना, IGST केंद्र सरकारने राज्य सरकार गोळा करतं. UGST जे आहे ते केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरीज गोळा करत नाही, फक्त युनियन टेरिटरीज गोळा करतं. त्याचा वाटा सेंट्रल गव्हर्नमेंट गोळा करतो, वाटा युनियन टेरिटरीजला दिला जातो. आणि इथं पण केंद्र सरकार गोळा करतो, वाटा राज्य सरकारला दिला जातो. म्हणजे दोघंही अयोग्य आहेत. दोघंही उदाहरण काय आहेत मित्रांनो, अयोग्य आहेत. आता हा एक क्वेश्चन IMP आहे, बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, HDI रिपोर्ट, माहिती आहे ना, HDI रिपोर्ट, बरोबर आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानवी विकास निर्देशांकामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. कोणकोणत्या आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि काय आहे, राहणीमान आहे. कशाचा समावेश होत नाही, उत्पन्नाचा समावेश होत नाही HDI रिपोर्ट मध्ये. HDI रिपोर्ट मध्ये शिक्षणाचा समावेश होत नाही, म्हणजे ब चुकलाय, ब इथं आहे, हा पर्याय गेला, हा एक पर्याय गेला, हा एक पर्याय गेला. सो राईट ऑप्शन तुमचं काय, अकड. काय राईट ऑप्शन, अकड. आणि HDI रिपोर्ट 0 पासून ते 1 पर्यंतच असतो. 0 कधी कोणाला 0 पण मिळत नाही आणि कधी 1ही मिळत नाही. आपल्या महाराष्ट्राला जर विचार केला तर 900 पॉईंट समथिंग या 800 पॉईंट समथिंग 800-900च्या आसपास आपला महाराष्ट्र असतो. ठीक आहे, भारत सुद्धा राहतो. तो HDI रिपोर्ट समजलं, ठीक आहे. HDI रिपोर्ट कोण सादर करतं, HDI रिपोर्ट कोण सादर करतं, UNDP. कोण सादर करतं, UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. कोण सादर करतं, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. HDI रिपोर्ट काय करतो, सादर करतो. त्याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. HDI ची स्थापना, HDI रिपोर्टला महत्वपूर्ण योगदान एक भारतीय शास्त्रज्ञ आणि एक पाकिस्तानी शास्त्रज्ञ कोणी दिले, कमेंट करून मला तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. बघा 34 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलाय की जवाहर ग्राम समृद्धी योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि शाश्वत रोजगार शाश्वत योजनाचं एकत्रीकरण संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे. मी 1947 पासून तर आतापर्यंतच्या सर्व योजना लिहून दिल्यात, एक व्हिडिओ पण बनवलाय, तो तुम्ही सर्च करा, तो तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया.
काय म्हटलेलं आहे, 35 नंबरचा जो क्वेश्चन दिलाय तुम्हाला, 35 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे, वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रकाच्या बाबतीत माहिती विचारलेली आहे. वित्तीय जबाबदारी आणि कोणाच्या बाबतीत, अंदाजपत्रकाच्या बाबतीत 2000 नमूद केंद्र सरकारने महसुलीची तूट करणे आवश्यक आहे. ठीक आहे, महसुलीची तूट करणे काय आहे, आवश्यक आहे. 2008-9 ला फॅक्च्युअल डाटा होता, अवघड होता त्या काळातला तो क्वेश्चन, काही सोडून द्यावे लागतील. हा एक करंटचा क्वेश्चन होता, माहित असेल तुम्हाला. भारतात पहिल्यांदा सोन्याचं एटीएम कोणी चालू केलं होतं, हैदराबादने. ठीक आहे, करंटचा क्वेश्चन होता, सोडून द्या. आता बघा, हा सचिन तेंडुलकरला 2020चा रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार रोहित शर्माला मिळाला होता, सोडून द्या. ठीक आहे, करंटचा क्वेश्चन होता. त्याच्या खालचा क्वेश्चन जर तुम्ही बघाल तर इम्पॉर्टन्स क्वेश्चन मी कव्हर करतोय. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान कृषी व कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी टिंब मोबाईल ऍप्लिकेशन चालू केलं होतं, कृषी रथ. काय चालू केलं होतं, कृषी रथ. काय चालू केलेलं होतं, कृषी रथ चालू केलं होतं. हा पण तुम्ही एक लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सोडून द्या. करंटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन करंटचा आहे, क्वेश्चन नाही घेते मी, हा क्वेश्चन इम्पॉर्टन्स आहे. 42 नंबरचा एक क्वेश्चन काय तुमच्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, तर कोणती संस्था अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट सादर करते? कोणती संस्था अॅन्युअल स्टेट ऑफ एज्युकेशन रिपोर्ट सादर करते? तर प्रथम फाउंडेशन चालू बनवतं. काय बनवतं, प्रथम फाउंडेशन देते एज्युकेशन रिपोर्ट. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ओके, स्कूलमध्ये बऱ्याच लोकांना, जे लोक स्कूल वगैरे मॅनेजमेंट मध्ये असेल त्यांना माहिती असेल प्रथम फाउंडेशन. खालीपैकी कोणत्या संस्थेने अन्वेषण सुरक्षा उच्चस्तरीय मास्को संवाद स्थापन केलाय? मास्को संवाद स्थापन केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघाल तर IAEA यांनी स्थापन केलेला आहे. बरोबर आहे. इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, काय, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी या संस्थेने स्थापन केले. आणि हिचं मुख्यालय जे आहे, हेड ऑफिस जे आहे किंवा हेडक्वार्टर जे आहे ते व्हिएन्नाला आहे. कुठं आहे, व्हिएन्ना कशाची राजधानी माहितीये का, ऑस्ट्रियाची राजधानी आहे. बऱ्याच संघटनांचं हेड ऑफिस ऑस्ट्रियाला आहे. ऑस्ट्रेलिया नाही, ऑस्ट्रिया युरोप खंडामध्ये एक देश आहे. इथं याचं काय मुख्यालय आहे, याचं काय इथं मुख्यालय आहे. चला पुढे जाऊया, आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. बोर झाले असेल किंवा काही क्वेश्चन जाऊया आपण. कोविड-19 सोडून द्या, करंटचा क्वेश्चन होता. 21 मध्ये करंटचा क्वेश्न होता. ग्रँड स्लॅम करंटचा क्वेश्चन आहे. डार्क वॉटर फेसबुक करंटचा क्वेश्चन होता. युद्ध काळात अशोक चक्र सन्मान करंटचा क्वेश्चन होता. पुरस्कार तंबाखू विरोधी दिन 22 करंटचा क्वेश्चन होता. ओके, आता पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन आलेले आहेत. आता पॉलिटिकल सायन्सचे काय आलेले आहेत, क्वेश्चन आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 51 आहे. काही क्वेश्चन आपण डिस्कस करूया, काही क्वेश्चन, आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ठीक आहे मित्रांनो, महाधिवक्त्याच्या नियुक्ती संदर्भात असत्य विधान ओळखायचं. कोणाच्या बाबतीत, महाधिवक्त्याच्या बाबतीत. आणि महाधिवक्ता हा राज्याचा वकील असतो. बघा, दोन गोष्टी असतात, एक महान्यायवादी असतो, एक काय असतो, महान्यायवादी. बरोबर, हा देशाचा सरकारी वकील. हा कोणाचा सरकारी वकील असतो, देशाचा सरकारी वकील. आणि एक महाधिवक्ता हा कोणाचा असतो, राज्याचा सरकारी वकील. हा कोणाचा असतो, राज्याचा सरकारी वकील, म्हणजे राज्य सरकारची बाजू मांडतो. हा राज्य सरकारची बाजू मांडतो. बरं, याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, चुकीचं आहे ना. महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतच नाही. कोण करतं, राज्यपाल करतो. कोण करतो, राज्यपाल करतो. सो हा पर्याय तुमचं सत्य विधान पहिलाच आहे. राज्यपालाने दिलेल्या संदर्भात कायदेशीर बाबींवर तो राज्य सरकारला सल्ला देतो. बरोबर आहे. राज्यपालाने नेमून दिलेले कायदे वैशिष्ट्य असे कर्तव्य पार पाडतो. बरोबर आहे. संविधान व इतर कोणत्याही कायद्याचे कर्तव्य पार पाडतो, हे पण बरोबर आहे. त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. तो लोकसभेमध्ये, विधानसभा, विधान परिषदेमध्ये बसू शकतो, बोलू शकतो, फक्त मतदान करत नाही. आणि हा पण लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये बोलू शकतो, बसू शकतो, फक्त मतदान करत नाही. ओके, चला भारताच्या उच्च न्यायालयाच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? भारताच्या उच्च न्यायालयाच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? उच्च न्यायालय जनहित याचिका स्वीकारू शकते. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश, ओके, उच्च न्यायालय, राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. चुकीचं आहे, हे चुकणार आहे. कारण की न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे राज्यपाल म्हणजे राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत नाही, राष्ट्रपती करतात. कोण करतात, आणि शपथ देतात. ठीक आहे, निवृत्तीचं वय 62 आहे, हे बरोबर आहे. 52 नंबरचा क्वेश्चन समजतोय. थोडीच क्वेश्चन घेऊया, मग आपण परत पुढे जाऊया मित्रांनो. ठीक आहे, ओके, 14 एप्रिल 24 एप्रिल. ओके, भारत सरकारकडून दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस कोणत्या म्हणून साजरा केला जातो, तर राष्ट्रीय पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो.
तुम्हाला माहित असेल 73 आणि 74वी घटना दुरुस्ती या दिवशी पाठ झालेली आहे 91-92 मध्ये, म्हणून हा दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. खालील कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही, हा एक क्वेश्चन इम्पॉर्टन्स आहे. मी कसे लक्षात ठेवतो, विधान परिषद कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे, मी कसं लक्षात ठेवतो, तू भी मजा कर, तू भी मजा कर, मी हे लक्षात ठेवतो, तू भी मजा कर. काय लक्षात ठेवतो, तू भी मजा कर. ती म्हणजे तेलंगणा, यू म्हणजे यूपी, यूपी तेलंगणा, तेलंगणा यूपी. हा बी म्हणजे काय, बिहार, बिहार मध्ये पण आहे. एम म्हणजे महाराष्ट्र मध्ये पण आहे, जम्मू आणि काश्मीर मध्ये पण आहे, ठीक आहे, आणि कर्नाटक मध्ये पण आहे. कोणामध्ये आहे, एवढ्या राज्यांमध्ये काय आहे, विधान परिषद आहे. आणि एक आयएमपी टॉपिक, एक आयएमपी टॉपिक, आयएमपी टॉपिक, या वर्षी पश्चिम बंगालमध्ये पण, मागच्या वर्षी 2024 मध्ये पश्चिम बंगालमध्ये पण विधान परिषदेची स्थापना होण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे, झालेली आहे. का, कारण की तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही बघाल तर तृणमूल काँग्रेस, टीएमसी माहिती आहे ना, टीएमसी तृणमूल काँग्रेस, बरोबर आहे, तृणमूल काँग्रेसची ज्या सर्वासर्वे आहेत ममता बॅनर्जी, त्या आमदारकी हरवून गेल्या, त्यांचा पक्ष जिंकून आला आणि त्यांना पुन्हा आमदार होण्यासाठी, आमदार तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री सातमध्ये राहतात विदर्भ आमदार, पुन्हा आमदार होण्यासाठी विधान परिषदेची स्थापना केली, कारण की त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार व्हायचं होतं, ठीक आहे. तर टीएमसी हरवून गेल्या होत्या, त्याच्यासाठी तो एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. मग एवढ्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे, मग बिहारमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, केरळ, राजस्थानमध्ये नाहीये. मग क आणि ड, मग पर्याय क्रमांक 2, या 2 राज्यांमध्ये काय नाहीये, विधान परिषद नाहीये. मग विधान परिषद कोणकोणत्या राज्यांमध्ये आहे, कसं लक्षात ठेवतात, तू भी मजा कर. काय लक्षात ठेवतात मित्रांनो, तू भी मजा कर, ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करू शकता. बघा, माझ्या प्रत्येक घटना दुरुस्त्या पाठ आहेत मित्रांनो, तुमच्या घटना दुरुस्त्या पाठ असल्या पाहिजे. मी घटना दुरुस्तींवर सेपरेट व्हिडिओ बनवलाय, तो बघा. 61वी घटना दुरुस्ती, मतदानाचं वय 18 वरनं 21 घेण्यात आलेलं आहे. 18 वरनं काय घेण्यात आलेलं आहे, 21 घेण्यात आलंय. मी लक्षात ठेवतो, माझ्या मित्राचे आजोबा वयाच्या 61व्या वर्षी मतदान करत असताना वारलेत आणि त्यांचे दावा आम्ही दादरा नगर हवेलीला केलं होतं. ती ट्रिक्स मी तुम्हाला आधी सांगितली आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करा. 61वी घटना दुरुस्ती, मतदानाचं वय 21 वरनं 18 घेण्यात आले, म्हणजे अ इज इक्वल टू तुमचं 3 पाहिजे. मग अ इज इक्वल टू 3 कुठं आहे, हा पर्याय तुमचा काय बरोबर आहे. माझ्या सर्व घटना दुरुस्त्या पाठ आहेत, मी घटना दुरुस्तीची सेपरेट 2 व्हिडिओ बनवलेत, भाग 1 भाग 2, त्या जाऊन चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही पाहण्यास मिळेल. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य बाबतीत खालील विधानांचा विचार करा. सरपंचाच्या बाबतीत विचार करायचा आपल्याला. ग्रामसभेने मंजूर करून दिलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे, बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीचं संरक्षण करणे, हे पण बरोबर आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे, हे चुकलंय ना. प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवण्याचं काम कोणाचं असतं, ग्राम शिक्षण समितीचं असतं. कोणाचं असतं, ग्राम शिक्षण समितीचं असतं, ठीक आहे. देखरेख ठेवण्याचं काम सरपंचाचं नसतं, म्हणजेच तुमचा क ऑप्शन चुकलेला आहे. कोणाचं किती ऑप्शन चुकलाय, क ऑप्शन तुमचा काय झालेला आहे, चुकलेला आहे. आलं लक्षात, काय करतोय आपण. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. खालीलपैकी सहकारी आयोगाचे सदस्य कोण नव्हते, सहकारी आयोगाचे सदस्य कोण नव्हते. तर इथून खालचे क्वेश्चन आपण पुन्हा सुरू करणार आहोत. या सहकारी आयोग कशासाठी होतं, प्रशासकीय सुधारणांसाठी होतं. परत लिहून देतो वाटल्यास. प्रशासकीय सुधारणांसाठी होतं. कोणासाठी होतं, प्रशासकीय सुधारणांसाठी सहकारी आयोगाची स्थापना केली होती 83-84 मध्ये, ठीक आहे. आणि याचे सदस्य राजा सुब्रमण्यम नव्हते, रामा सुब्रमण्यम नव्हते. वरचे 2 आहेत, शिवराम आहेत आणि आर एन सेन आहेत, SR सेन आहेत, ठीक आहे. हे 2 सदस्य आहेत. 57 क्वेश्चन बघितले. पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करणार मित्रांनो बघणार आहोत. आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचा एक लाईक शेअर मला व्हिडिओ बनवण्यास मदत करतो, मोटिव्ह करतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.